मानसिंगजी, ही तुमची बेडरूम. तुम्हाला काय विचारायचं बेडरूम विषयी तुमच्या? मी असं ऐकलं होतं की आग्नेय दिशेत वायव्य दिशेमध्ये बेडरूम असू नये. हे योग्य आहे किंवा अयोग्य आहे? त्याच्याबद्दल कसं आहे, घराचा कर्ता पुरुष त्याची वायव्येला असू नये, पण तुमच्या घरामध्ये आपले वडीलही राहतात, जे वडीलधारे आहेत, त्यांच्यासाठी अन्य जी बेडरूम दिसते दक्षिणेची, दक्षिण नैऋत्याची, ती आहेच. त्यामुळे दक्षिण नैऋत्य ही जड वस्तूंसाठी, जड भागासाठी किंवा आपल्यापेक्षा जे वयस्कर आहेत त्यांच्यासाठी ती बेडरूम असली पाहिजे. आणि जी दुसरी अन्य बेडरूम आहे, तुमची वायव्येची जी बेडरूम आहे, ती आपण वापरताय, हा एक चांगला बॅलन्स आहे असं मला वाटतं. परंतु वायव्येला बेडरूम असल्यामुळे वायूसारखं मन फिरत राहतं, स्वस्थ झोप होत नाही. सारखं वाटतं मी आत्ता बाहेर जावं, तिथे याला भेटावं, त्याला भेटावं, काहीतरी काम करावं, एक चंचलता सारखी राहते. तो एक परिणाम असतोच. परंतु त्याचे काही उपाय त्याच्यावरती केले, जसं पर्ल कलरचा रंग वापरला, पाण्याचा साठा केला, ओम नमो भगवते वासुदेवाचा जप केला या खोलीमध्ये, किंवा चंद्राचा जप केला, तर आपोआप ती चंचलता दूर होते. हातामध्ये मोती घातला तरी पण त्याचा सकारात्मक परिणाम होतो. असे काही तोडीचे उपाय करायचे, त्याचा फायदा होईल तुम्हाला. पण ह्या ऊर्जेचा वापर तुम्ही काही व्यवसायासाठी, ॲडिशनल ॲक्टिव्हिटीसाठी जर केलात तर त्याचा निश्चित फायदा होतो. त्यामुळे तुमच्या घराची दुसरी बेडरूम ही दक्षिणेला आहे याबद्दल यू मस्ट बी हॅपी. तुम्हाला ते एक चांगली गोष्ट आहे. त्याचप्रमाणे बेडरूममध्ये ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत, जसं लॉकर आहे, तो बेडच्या उत्तर दिशेला असला पाहिजे. ड्रेसिंग टेबल जर असेल किंवा आरसा असेल तर त्याची छाया किंवा त्या बेड आपल्याला त्या परावर्तित होऊन दिसता नये. परत तुम्ही दक्षिणेला आरसा लावलेला आहे, आपल्या बेडच्या वरतीच आहे, तर ते चांगली जागा नाही आहे, तिथून आरसा काढून टाका, दुसऱ्या अन्यत्र आणवा. त्यामुळे बेडरूम म्हणून वायव्येला असलेली हरकत नाही, पण फक्त जर वायव्येला बेडरूम असती आणि दक्षिणेला अजिबात नसती तर ते प्रतिकूल झालं असतं. तुम्हाला अजून बेड संदर्भात काय विचारायचंय? या बेडरूममध्ये आमचा जो बेड आहे तो दक्षिणोत्तर आहे, तर तो बरोबर आहे का? आणि दुसरी गोष्ट, तो दरवाजाच्या समोर आहे, तर तेही योग्य आहे का? बेडरूम वायव्येला आहे, परंतु बेडची जी व्यवस्था आहे ती दक्षिणोत्तर आहे, म्हणजे आपलं डोकं दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे, हे अनुकूल आहे. परंतु दरवाजाच्या समोर बेड आल्यामुळे त्याला एक पडदा घालून मज्जाव करा, कारण का बेडच्या साईजवरती अवलंबून आहे. कुठेही दरवाजा आला तरी तो थोडासा समोरच येणार आहे, बाधक होणार आहे. परंतु बेडच्या समोर आरसा नको, आरशामध्ये बेड परावर्तित नको व्हायला, हे कटाक्षाने पाळा. तुम्ही दक्षिणेलाही आरसा लावलेला आहे, तोही बदल करा. प्रत्येक प्रेक्षकाने हे लक्षात ठेवावं, बेडरूम कुठे आहे त्यानुसार झोपतानाची व्यवस्था करावी. जर बेडरूम दक्षिणेला असेल, नैऋत्येला असेल, पश्चिमेला असेल तर झोपताना डोकं दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे. वायव्येला जरी असेल तरी पर्याय आहे, डोकं दक्षिणेकडे पाय उत्तरेकडे, किंवा डोकं पूर्वेकडे पाय पश्चिमेकडे. तसंच उत्तर, ईशान्य आणि पूर्व आणि आग्नेय ह्या 4 भागात असेल तरी शक्यतो डोकं पूर्वेकडे आणि पाय पश्चिमेकडे. आग्नेयकडे आल्यावरती सुद्धा डोकं दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे, किंवा डोकं पूर्वेकडे पाय पश्चिमेकडे, हे पर्याय. त्यामुळे बेडरूम कुठे आली आहे याच्यावरती बरंच अवलंबून आहे की डोकं दक्षिण उत्तर असावं का पूर्व पश्चिम असावं. त्याप्रमाणे तुमच्या वायव्य भागामध्ये बेडरूम आहे, दक्षिण उत्तर हे अनुकूल आहे. आणि त्याने सर प्रश्न विचारला की बेड समोर दरवाजा आहे, त्याचं काय करायचं? तो टाळणं तर शक्य नाही आहे. त्याला पडदा टाका की पटकन ते आपल्याला असं नको वाटायला, अरे चाहूल सारखी कोणाची तरी असणार. ती विश्रांती वाटली पाहिजे शरीराला, मनाला, अंतरात्म्याला. त्याला कुठली चंचलता, बाधा नको, म्हणून दरवाजाच्या समोर नसावा असं सांगितलंय. त्याला पडदा घाला आणि तो दोष टाळू शकतो आपण. सर, ही आहे बाबांची बेडरूम, हो ना बाबा? तर काय सांगता येईल त्यांना? मगाशी जसा उल्लेख केला की घरातल्या मोठ्या व्यक्तीची किंवा कर्ता पुरुषाची ही दक्षिण किंवा दक्षिण नैऋत्य भागामध्ये असली पाहिजे, तशी हे चांगलं लोकेशन मिळालं आहे. त्यामुळे वायव्येला जी बेडरूम मुलाला मिळाली आहे त्याच्यामुळे त्याला जी अस्वस्थता, चंचलता वाटते, त्याचा बॅलन्सिंग ह्या बेडरूममुळे होत असतो. त्यामुळे ही अनुकूल आहे. तुम्हालाही झोपताना इथे स्वस्थता वाटणार आहे, आरोग्याच्या दृष्टीने पण चांगलं वाटेल. पण फक्त जे बेड तुमचा जो पूर्व पश्चिम केला आहे त्याच्याऐवजी तुम्ही जर दक्षिण उत्तर केलात तर अजून स्वस्थता वाटेल. आणि मग त्याच्या बाजूला खुर्ची आरामाची ठेवली पाहिजे. ते काय बेडरूम मध्ये आपण आलो की फक्त बेडवरतीच झोपतो, मग एक मनाला सवय होते की बेडरूम आलो की तिथे पडून जायचं. तसं नाही, बेडरूम मध्ये वाचन करू शकतो, काही लिखाण करू शकतो, काही इतर आपली आवड जोपासायची असेल त्या करू शकतो. अशी वेगळी खुर्ची बेडमध्ये असलीच पाहिजे. एक टेबल खुर्ची असावी,
तुमचं जे काही कपाट आहे लॉकरचं ते त्या बेडरूमच्या उत्तर भागामध्ये ठेवावं आणि बेड हा दक्षिण उत्तर करा. त्यामुळे तुम्हाला आणि तुमचं जे औषधं काही असतील आरोग्याच्या दृष्टीने तर ती बेड तुमच्या खोलीच्या उत्तर भागात ठेवा. त्यामुळे त्याच्यामध्ये ऊर्जा चांगली मिळते आणि औषधांचा परिणाम वाढतो आणि औषधांची क्वांटिटी कमी व्हायला लागते. विश्वजितला सुद्धा ह्याच खोलीमध्ये सेफ वाटतं आणि फ्री वाटतं आणि तुम्हाला एक चांगला विरंगुळ आहे आणि म्हणतात ना दुधापेक्षा साईवरती जास्त प्रेम असतं तसं हे चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आजोबा आणि नातू एक चांगली सांगड आणि ही योग्य ठिकाणी बेडरूम त्याचा त्यालाही फायदा आहे. त्याच्या अध्ययनासाठी सुद्धा तुमच्याजवळ तो इथे अभ्यासाला बसला तरी त्याचा चांगला फायदा आहे. म्हणजे आजोबा आणि नातू हे आपल्या प्रेक्षकांनाही सांगता येईल की आजोबा आणि नातू एकत्र राहिले किंवा त्यांचं एकत्र जर त्यांनी अभ्यास केला खेळले तरी हे त्याच्या दोघांच्याही दृष्टिकोनातून हे चांगलं असतं. कारण हल्ली संस्कार हे आई वडिलांकडून ट्रान्सफर व्हायला तेवढा वेळ उरलेला नाहीये पण तेच आजी आजोबा घरात असतील तर ते आपोआपच विना सायास विना अथक परिश्रम न करता सहज होऊन जातं. अजून एक गोष्ट जाणवली की आजी तुमच्या याची आजी आता सध्या हयात नाहीयेत तर त्यांचा फोटो पूर्व दिशेला न लावता घराच्या दक्षिण नैऋत्याला लावायचा. ते जे आपल्या पाठीमागे जी नैऋत्य दिशा आहे तिथे लावा जेणेकरून आपण जे अर्घ्य देतो गेलेले ना ते नैऋत्याला देत असतो ते चांगलं होईल. म्हणजे या बाजूला लावायचं. हां आणि इतर जे काही तुमचे श्रद्धास्थान असेल तेही देवाचे फोटो फक्त देवघरातच लावायचे असं नाहीये. ते श्रद्धास्थान ह्या खोलीमध्ये पश्चिम दिशेला लावा. तसं आहे म्हणजे साईबाबा असतील गजानन महाराज असतील स्वामी समर्थ असतील कलावती आई आहेतच तर त्यांचाही फोटो एक ॲडिशनल इथे लावा चांगलं होईल. मानसिंगजी तुमचं मी सगळं घर बघितलं तुम्हाला सरांनी छान टिप्स दिल्यात या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय विचारायचंय का? मगाशी सरांनी एक सजेशन दिलं होतं की दरवाजाच्या समोर किंवा बाहेर गणेशाची मूर्ती असावी तर आम्ही एक तयार करून घेतलेली आहे. तर ते बाहेर जो लोखंडी दरवाजा आहे या पद्धतीची मूर्ती आम्ही तयार करून घेतलेली आहे. तर अजून बसवायची राहिली आहे तर ही मूर्ती आम्ही दरवाजा बाहेर शेजारी जी स्पेस आहे भिंतीचा त्याच्यावर बसवली तर चालेल का? हा म्हणजे आपण प्रवेशद्वारावर गणपतीची मूर्ती असावी असं. प्रवेशद्वाराच्या वरती जी तस्वीर लावायची आहे तो फोटोची तस्वीर लावायची आहे तिथे मूर्ती नाही लावायची. आणि नियम असा की 6 इंचाच्या वरती जर मूर्ती असेल तर त्याच्यात प्राण प्रतिष्ठापना करून घ्यायला लागते आणि मगच स्थित करायला लागते. देवळाच्या बाहेर कुठल्याही देवळाच्या बाहेरची मूर्ती दिसते त्याच्यावरती विशेष संस्कार करून लावले जातात. तसं न लावता कुठल्याही देवळातल्या प्रतिमेचा फोटो जो कॅमेऱ्यातनं काढलेला आहे तो फोटो घराच्या बाहेर लावावा. टाईल्स लावू नये. असलेल्या टाईल्सच्या वरती तुम्ही फोटो लावू शकता आणि त्याचं विघ्नार्थ म्हणून पूजन केलेलं कधी चांगलं. ही मूर्ती सुरेख आहे परंतु ही मूर्ती घराच्या बाहेर लावणं योग्य नाही. ती घरात ठेवा. त्याचं पूजनही करायचं की नाही हे आपलं आपण ठरवा. एकदा पूजन केलं की त्याला प्रसाद दाखवला पाहिजे नैवेद्य दाखवला पाहिजे त्याची आराधना व्हायला पाहिजे. तसं करणार असेल तर नाही तर सध्या राहू दे. ते कुठे चांगलं देऊळ होणार असेल तिथे जरी द्यायची इच्छा असेल तरी तिथे आपण देऊ शकता. आता मात्र वेळ झाली आहे हा एपिसोड संपवण्याची. सर आपल्या प्रथेप्रमाणे तुमचं वास्तुशिल्पशास्त्र हे पुस्तक आपण या परिवाराला देऊया आणि या एपिसोडची सांगता करूया. आज विश्वजितच्या घरी भोसले परिवारांना बाबांना आणि सीमाला भेटून बरं वाटलं. ईशान्येचा दरवाजा असला की मला अजून ती आध्यात्मिक ऊर्जा आवडते. तसं कलावती आईंचं वास्तव इथे आहे. एक ओघाने मला आठवण झाली ठाण्याला कलावती आई जेव्हा यायच्या तेव्हा त्या अनेक ठिकाणी जायच्या. आमच्याही घरी वरती यायच्या. असंच वास्तूचं परीक्षण करायला मी एका घरामध्ये गेलो तिथल्या नौपाडा भागामध्ये आणि काही केल्या एका ठिकाणी जिथे टीव्ही ठेवला होता तो टीव्ही चुकीच्या ठिकाणी असं वाटायचं मला. वास्तूनुसार तो टीव्ही त्यातल्या त्यात बरोबर होता पण तो तिथे टीव्ही असू नये असं मला प्रकर्षाने जाणवायचं. म्हणून त्या घरातल्या वहिनींना आणि त्या वडिलांना सांगितलं की बाबा इथे काहीतरी चुकीचं वाटतंय. इथे काय असायचं पूर्वी हे मला सांगा. त्यामुळे पूर्वी आम्ही घर घ्यायच्या आधी इथे दुसरे जे कोणी परिवार राहायचे त्यांच्याकडे कलावती आई आणि सिद्धारूढ महाराज यायचे आणि ते आले की इथे बसायचे लोकांना दर्शनासाठी. आणि अनेक वेळा ते 5-6 वेळा आले आणि इथे बसले आणि लोकांनी दर्शनं घेतली. हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मला जाणवलं की प्रत्येक वास्तू आणि तिथे घडणाऱ्या घटना त्याचे परिणाम सोडून जात असतात. त्यामुळे घरामध्ये आपण जे बोलतो आहे जे काही करतो आहे त्या सगळ्याच्या संवेदना त्या घरामध्ये असतात. त्यामुळे दिशेनुसार कार्य आणि कार्यानुसार परिणामांची गती हे होत असतं आणि त्या गती कारणं आणि परिणाम आणि प्रगती हे सगळ्या पुस्तकात साठवून ठेवलं आहे. वर्षाजींनी जे सांगितलं की पुस्तक आम्ही तुम्हाला भेट देणार आहोत ही भेट उत्तरोत्तर तुमच्या जीवनामध्ये प्रगती साधू दे आणि शिक्षण आरोग्य संपत्ती
या सगळ्यामध्ये भरभराट हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून आपल्याला छोटीशी भेट देतात. आता मात्र वेळ झाली या एपिसोडमध्ये निरोप घेण्याची. तेव्हा पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी वास्तू करी तथास्तू मध्ये. तोपर्यंत नमस्कार.